श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र श्री गुरु लीलामृत अध्याय 2. श्री गणेशास वंदनासो. भक्तांच्या मनात वास्तव्य करणाऱ्या श्री सद्गुरू राया, तुझे अवतार महात्म्य वर्णन करण्याची स्फूर्ती व सामर्थ्य मला दे. तू पापी जनांचा उद्धार करतोस, सर्व सामान्यांची प्रपंच पिढेपासून मुक्तता करतोस. तुझ्या कृपेने जन्मजात मुके जीव वाचाळ होऊन बोलू लागतात. तू विश्वमाऊली होऊन तुझ्या भक्तावर कृपेची सावली धरतोस. तू सर्वसामान्य जनांची मायामोह पाशात गुरफटण्यापासून मुक्तता करतोस. अज्ञानाच्या अंधकारात निजलेले ना तू ज्ञानामृत पाजून जागे करतोस. तेव्हा त्यांच्यातील मोहमायेचा भ्रम तुझ्याशिवाय अन्य कोण घालवणार. तू सौख्य सुखाचे आगार आहेस. तू क्षणिक नव्हे तर अक्षय शाश्वत सुखाचे आगार आहेस. तुझ्या सहवासाचे सुख ब्रह्मादिकांनाही हवेशी वाटते. ज्ञानप्राप्ती होण्याकरता सौख्य लाभल्याशिवाय त्याकरिता गुरुकृपा देखील व्हावी लागते. या गुरुकृपेचा लाभ होण्याकरता मात्र आपण योग्य ती युक्ती केली पाहिजे. ज्याप्रमाणे डोळ्यात योग्य ते अंजन घातल्याशिवाय आनंद ठेवा दृष्टीसमोर येत नाही, त्याचप्रमाणे योग्य गुरुशिवाय ब्रह्मज्ञानही प्राप्त होत नाही. मात्र जे आत्मज्ञान प्राप्तीचा शोध गुरुचे सहाय्य न घेता करताल, त्यांची तडफड होते. ज्ञानाचे गुण उकलत नाही, याचे कारण त्यांना उत्तम मार्गदर्शक गुरुची नितांत आवश्यकता असते. गुरु हे साक्षात परब्रह्माचे रूप आहे. सर्व योग्यांचे निवासस्थान आहे. प्रपंच भोगापासून मुक्तता व्हावी यासाठी गुरु नामाचे औषध घेणे गरजेचे आहे. कारण गुरु स्वतः स्वानंद रूपाने ठामपणे उभा ठाकलेला आहे. गुरु स्वतःच दिव्य अंजनाचे काम करतो. प्रपंच मोहात अंध झालेला भक्त जर गुरुचरणी लीन झाला अथवा त्याच्यावर गुरूंची दिव्य दृष्टी पडली तर त्याचे दुःख शिल्लक उरत नाही. जे गुरुचरणी लीन झाले आहेत, ज्यांनी समग्र अभिमान सोडलेला आहे, त्याला गुरु स्वतः ब्रह्मानंद प्राप्तीची खूण दाखवतात. गुरु हे कृपासागर आणि दयेचे भांडार आहेत. गुरुचरणी लीन झाल्यावर दिनांचा उद्धार होतो. पापी जनांच्या पातकांचा भार कमी होतो. त्रिभुवनात शोधूनही सापडणार नाही अशी ही गुरुरूपी कामधेनू आहे. ज्याचा प्रकाश सर्वत्र पडतो असा ज्ञान देणारा सूर्य म्हणजे गुरु. मात्र प्रपंचात अंध झालेला मी श्री गुरु महात्म्याचे वर्णन कसे करणार. हे महात्म्य लिहिण्यास ब्रह्मांडा इतका कागदही अपुरा पडेल. तरी देखील मी अल्पमती बळेबळे प्रयत्न करून स्वतःशी झगडत हे गुरु महात्म्य लिहिण्याचा खटाटोप करत आहे. कारण माझ्या या बालहटाची पूर्तता स्वतः गुरुमूर्तीच करणार आहेत. हीच आशा मनात धरून मी एके दिवशी शरणागत भावनेने सद्गुरूपाशी म्हणजेच आनंद भारती यांच्यापाशी पोहोचलो व त्यांना भक्तिपूर्वक विनंती करता झालो. विश्वमाऊली दयासिंधू भेदभावापासून अलिप्त असलेले गुरु आनंद भारती यांना मी मनोमनी प्रेमभावे वंदन केले. दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर दीन चेहऱ्याने उभा राहिलो. मनात गहिवर दाटलेला होता, मुखातून शब्द फुटत नव्हते. त्यांची प्रार्थना करू की स्तुती करू काहीच लक्षात येत नव्हते. बुद्धी चालत नव्हती. मी त्यांच्यासमोर मान खाली घालून मुख दुर्बळासारखा उभा राहिलो. माझी ती स्थिती पाहून सद्गुरूंच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. दयेच्या सागराला प्रेमाची भरती आली. माझ्याकडे सहजभावाने पाहत मला धीर देत गुरुमाऊली म्हणाली, तुझी काय इच्छा आहे. तुझ्या विवंचनेमागचे निमित्त काय आहे. चिंतेचे कोणते ओझे तू मनामध्ये वाहत आहेस. गुरूंचे ते शब्द ऐकून माझे मन तत्क्षणी स्थिर झाले आणि मनातील हेतू पूर्ण होतील अशी खात्री पडल्यामुळे ते सद्गदित झाले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. गुरुचरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन मी बोलू लागलो, हे गुरु राया, हे दयासिंधू विश्वमाऊली, तुझ्या या बाळाचे हेतू तुझ्याशिवाय अन्य कोण पुरवेल. तूच माझ्यासाठी सुखाचा ठेवा आहेस. तूच माझे समाधान आहेस. माझ्या मनाचा अवकाश आत्मसुखापर्यंत पोचविणारा तूच आहेस. माया मोहादी विकारामुळे भांबावलेल्या माझ्या मनाला शांत करणारा तूच आहेस आणि त्यास चिंतन करण्यासाठी प्रवृत्त करून त्यात समता समानतेचा विचार जागवणारा देखील तूच आहेस. तुझ्या कृपेमुळेच माझ्या मनामध्ये गुरु लीलामृत ग्रंथासाठी पद्यरचना करण्याची स्फूर्ती झाली. परंतु माझ्यासारख्या मूर्ख व अज्ञानी माणसाची दृष्टी
गुरु महात्म्याचे अपार तेज पाहून दिपून गेले आहे. येथून पुढील मार्ग मला दिसत नाही. गुरु महात्मे हे ग्रीष्म मासातील सूर्याच्या प्रकाशासारखे आहे, कारण त्यातच त्याचे मध्यान्हकाळचे तेज सामावलेले आहे. ते तुझा हा बाळ त्याच्या दुबळ्या नेत्रदृष्टीने कसा बरे न्याहाळू शकेल? माझ्या मनामध्ये गुरुलीलामृत कानी पडावे असा लोभ निर्माण झाला आहे आणि म्हणूनच हे नाशिवंत शरीर श्री गुरुचरणी जिजावे असेही मला वाटते. परंतु त्यासाठी माझे मन स्थिर व्हावे. ग्रंथाची मांडणी करण्याकरता आत्मशोधाचा मार्ग सापडावा. प्रपंच सागरात राहूनही मनात चिंतलेली गोष्ट ध्यास पूर्ण व्हावा. गुरुचरणावरील माझा विश्वास कायम राहावा आणि त्याद्वारे माझ्यामध्ये गुरुलीला वर्णन करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे. एवढीच इच्छा हे दयासागरा मी तुझ्यापाशी व्यक्त करत आहे. परंतु माझी मनोकामना तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणार तरी कशी? तेव्हा तू माझा हात धरून हा ग्रंथ माझ्याकडून लिहून घे. माझा एवढा हट्ट तू पूर्ण कर. असे सांगून मी गुरुचरणाला घट्ट मिठी मारली. जोपर्यंत सद्गुरूकडून आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मी त्यांचे चरण सोडणार नाही असा निर्धारही व्यक्त केला. तेव्हा माझे हे पाळवोद वर्तन पाहून आनंद गुरूंना हसू आले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवते प्रेमळपणे म्हणाले, बाळा, भय आणि चिंतामुक्त होऊन मनोभावे परमेश्वराचे चिंतन कर. मी तुला श्री गुरु महिमारूपी अमृताचे सेवन नक्कीच करून देईन. मी जे सांगेल तितकेच लिही. या ग्रंथाचे विविध अध्याय एकमेकांमध्ये अलगद गुंफव, जेणेकरून हा ग्रंथ श्रवण पठण करणाऱ्या भक्तांच्या पातकांच्या राशीत जळून भस्मसात होतील. ज्याप्रमाणे सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातून आणि प्रश्नोत्तरातून अभेद्य असा श्री गुरुचरित्र ग्रंथ निर्माण झाला, तसाच हा ग्रंथ देखील पूर्णत्वाला येईल. तू मला योग्य प्रश्न विचार, म्हणजे मी त्यास अनुसरून योग्य ती घटना तुला सांगेन. त्यामुळे सामान्य भक्तांना ही गुरुचे महात्म्य ठाऊक होईल. हरिभक्तांनी प्रश्न विचारावे आणि आनंद भारतीयांनी निवेदन करावे अशा स्वरूपाच्या ग्रंथलेखनाचा आरंभ निर्भय चित्ताने करावा असे ठरले आणि गुरु आज्ञेचा स्वीकार करून गुरुचरणांना प्रेमभावे वंदन करून हरिभक्ताने निर्भय मनोवृत्तीने प्रश्न केला. श्री गुरु दत्तात्रयाच्या या स्वामी अवताराने अक्कलकोट येथे वास्तव्य करून सर्व जनास अपार लीला कौतुक दाखविले. याविषयीच्या अनेक कथा ऐकल्या, परंतु मी प्रारब्धहीन पाठीशी पुण्याचा संचय नसल्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य मला आवाग्याला लाभले नाही. या कारणाने आपण मला श्री गुरूंची लीला महात्म्य विस्तृतपणे कथन करावे, तसेच स्वामी गुरु अक्कलकोट येथे कसे प्रकट झाले हे कथन करण्यासोबतच या दत्त अवताराची परंपरा देखील समजावून सांगावी. आत्रिनंदन दत्तात्रयापासून हा कितवा अवतार आहे? माझ्या प्रश्नांची व्याप्ती पाहून सद्गुरू आनंद भारतींना अतिशय आनंद झाला. ते मनातून सुखावले आणि म्हणाले, आता चित्त सावध ठेवून नीट लक्ष देऊन गुरुकथेचे श्रवण कर. श्री गुरु प्रपंच मायेतून तारणारे आहेत. पापी जनांना काही क्षणात पापरहित करणारे आहेत. जेव्हा सृष्टीची निर्मिती व रचना झाली नव्हती, चंद्र सूर्य उत्पन्न झाले नव्हते, पृथ्वी पाणी प्रकाश वायू आणि आकाश तत्वही आकाराला आले नव्हते, सप्तऋषी ब्रह्मा विष्णू महेश तसेच मायेची उत्पत्ती देखील झाली नव्हती, जेव्हा सगुणत्व आकाराला न आल्यामुळे सर्वत्र सर्वदूर केवळ निर्गुण निर्विकार तत्व पसरलेले होते आणि सच्चिदानंदही रमलेले एक शुद्ध तत्व केवळ सर्वत्र विलसित होते, जेव्हा कोणतीही उपाधी अस्तित्वात नव्हती, जेव्हा निश्चल निर्गुण निराकार असे सच्चिद धनतत्व जे विश्वाच्या आदी रूपात स्थिर होते, तसेच सर्व दिशांच्या आणि मर्यादांच्याही पलीकडे होते, तेव्हा ज्याचे वर्णन करावयास शब्दही अपुरे पडतील आणि शब्द रूप रस गंध यांचा स्पर्श न झालेल्या मात्र तरीही पूर्णत्वाने झळकणाऱ्या ब्रह्मतत्वामध्ये त्या शून्य रूपामध्ये एकाएकी अहम अशा हुंकारातून नाद प्रसवला. मायेचे ते रूप तेव्हा जगन्माई म्हणून व्यक्त झाले. पुरुष तत्वापासून प्रकृती सहज विलग झाली आणि तीच आदिशक्ती विश्वजननी म्हणून ओळखली जाते. सकल विश्वाचे अवघे रूप ती क्षणार्धात घडविते आणि क्षणार्धात मोडूनही टाकते. तिच्यामुळेच निर्विकार परब्रह्म साकारले. ब्रह्मतत्वाला सगुण रूपात साकारून मायेने त्यात वेगाने प्रवेश केला आणि विष्णूचे तेजस्वी रूप धारण केले. मोहमायेच्या रूपाने नटलेल्या तिने त्रिगुणात्मक रूपाच्या माध्यमातून
विष्णूला सत्वगुणाने, ब्रह्माला रजोगुणाने आणि महेश्वर शंकराला तमोगुणाने प्रकट केले. ब्रह्मा सृष्टी उत्पन्न करण्याच्या कामी लागले. विष्णूकडे सृष्टीचे पालन करते पद दिले आणि तमोगुणी श्री शंकरावर महामायेने संहारक कार्य सोपविले. शिव आणि विष्णू या दोहोवर मायामोहाचे आवरण होते. ब्रह्मा जन्मतः अविद्या धारण करून आलाय, मात्र त्याने 36,000 वर्षे महाघोर तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्या वृत्तीला सृष्टी रचनेचे मर्म उमगले. त्यांनी आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीच्या माध्यमातून पंचतत्वाच्या रूपाने सृष्टीची कुळ, निर्मिती आणि विस्तार घडविला. या पंचतत्वापासून निर्माण झालेल्या चराचर सृष्टीमध्ये सर्व लहानथोर प्राणीमात्राची जन्म उत्पत्ती झाली. जारापासून, अंड्यापासून, घामापासून आणि जमिनीतून उगवलेले तत्व अशा सर्वापासून बीज निर्मिती करण्यात आली. सर्व बीजे निरनिराळी असली तरीही त्यातील महत्तत्व, मूळ आत्मतत्व एकच होते. माता पिता हे केवळ निमित्त होते आणि ब्रह्मदेवाकडील निर्मिती कार्य हा देखील मायेचाच खेळ होता. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्माने पत्नीच्या साथीशिवाय महापवित्र असे सनकादी पुत्र निर्माण केले. परब्रह्मनिष्ठ असे ते ब्रह्मपुत्र सृष्टी निर्माण कार्यामध्ये उपाधी टाळून तटस्थ राहून आपले विहित नेमून दिलेले कार्य करीत राहिले. त्यानंतर मरीचादी ऋषीच्या निमित्ताने विधात्याने स्वतःच्या शरीरापासून 10 पुत्र जन्माला घातले. त्यांच्यातील दक्ष याने कश्यपा, त्रयोदशादी अनेक कन्या जन्माला घातल्या व अन्य कन्या त्याने इतरांना दिल्या. त्यांच्यापासून प्रजोत्पादन झाले आणि सातत्याने प्रजननाची संख्या वाढतच राहिली. मात्र पुढे त्यातूनच अविद्येचा अंधार वाढला. बुद्धिहीनता वाढती झाली. केवळ आत्मविचारातून स्वहित बाधा बाळावली. कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्यापासून लोक दुरावले आणि वासनेच्या प्रबळ ओढीमुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात गुंतून राहिले. त्यामुळे पापकर्मही सातत्याने वाढते झाले. मोहमायेच्या जाळ्यात गुंतलेले जीव दुःखपीडेमुळे गांजले गेले, त्रासले होते. मात्र त्यातून बाहेर येण्याचा उपाय सापडेना. त्यांची ही दयनीय अवस्था पाहून भगवंताच्या मनात दया उत्पन्न झाली. या जड जीवामधील मोहमायेचा नाश करण्यासाठी महाविष्णूंनी अवतार धारण केला. पुढे ईश्वपालनकर्त्या विष्णूने अनेकविध कारणासाठी अवतार धारण केला. त्याचप्रमाणे महेश्वर शंकर देखील भक्तरक्षणार्थ अनेकदा अवतार धारण करते झाले. यातूनच एके समयी ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या त्रिमूर्तीचा अवतार एकत्रित रूपाने पृथ्वीवर अवतारला आणि त्यातूनच श्रीदत्त निर्माण झाले. अत्रिमुनींची पत्नी माऊलीस्वरूप सती अनुसयेने पतिसेवेमध्ये कधीही चूक किंवा कुचराई केली नाही. तिच्यासाठी पतिव्रता सती या पृथ्वी तलावर आढळणे जवळपास अशक्य होते. त्या काळामध्ये अनुसयेसारखे स्त्रीरत्न साक्षात अस्तित्वात होते. तो काळ खरोखरीच श्रेष्ठ जाणावा. अशा त्या महासतीची त्रिभुवनात पसरलेली कीर्ती सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती या 3 देवींनी नारद मुनींच्या मुखातून ऐकली. अनुसयेचे सती महात्म्य ऐकून त्या तिघीजणी स्त्रियांमध्ये उपजत असलेल्या असहिष्णुतेमुळे मनातल्या मनात अस्वस्थ झाल्या आणि आपापल्या पतीकडे अनुसयेचे सत्वहरण करून तिला मार्गभ्रष्ट करावे अशी हट्टपूर्वक विनवणी करू लागल्या. आपल्या स्त्रियांची ती विचित्र मागणी ऐकून त्या तिन्ही देवांनी तत्क्षणी अनुसयेचे सत्वहरण करून परत येण्याचे आश्वासन आणि तशी खात्री दिली आणि ब्रह्मा, विष्णू, महेश ब्राह्मण वेश धारण करून अत्रिमुनीच्या घरी प्रवेश करते झाले. स्नान संध्यादी नित्यकर्म करण्यासाठी मुनिवर्य गंगा तीरावर गेले होते. सती अनुसया एकट्याच घरात होत्या आणि कामात मग्न होत्या. योगी ती संधी उपलब्ध झाल्यामुळे आनंदित झालेले ते त्रिदेव चढ्या आवाजात भोजन द्यावे असा पुकारा करून आम्ही उपवासी आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तेव्हा तत्काळ स्वयंपाक करून आम्हास अन्नदान द्यावे असे सांगू लागले. त्यांचे बोलणे ऐकून सती विचारात पडल्या. पती घरी नसताना तसेच ही भोजनाकरता योग्य वेळ नसताना सकाळच्या समयी हे अतिथी का बरे आले असावे. मात्र दरवाजात आलेल्या आणि उपवासी असलेल्या वाटसरूंना रिकाम्या पोटी पाठवावे हे तिला सत्वविरोधी म्हणजे चुकीचे वाटले आणि अशा विचारातच
तिने त्या ब्राह्मणांना स्नान करून यावे, तोवर मी स्वयंपाक करून आपणास भोजन वाढत्याचे सांगितले. त्यावर ते ब्राह्मणरूपी त्रिदेव म्हणाले, स्नान कशास करावायचे? इथे भुकेने आमचे प्राण व्याकुळ झाले आहेत. तेव्हा त्वरित स्वयंपाक करून आम्हाला भोजन उपलब्ध करून द्यावे. त्यांचे बोलणे ऐकून विचारात पडलेली सती अनुसया पतिचरणांचे स्मरण करून स्वयंपाककर्ती झाली व ब्राह्मणास भोजन घेण्यास सांगते झाली. त्यावर ब्राह्मण म्हणाले, सती, आम्ही वचनाला बांधील आहोत. आम्ही भुकेने व्याकुळ झालो असलो तरी आमचे व्रत मोडू शकत नाही. तुला नग्न होऊनच आम्हाला भोजन अन्न वाढावे लागेल, कारण हेच आमचे व्रत आहे. तसे होणार नसेल तर येथे भोजन घेणे आम्हास वर्ज्य ठरेल. तू मनात जराही संकोच न बाळगता वस्त्रविहित होऊन आम्हाला भोजन वाढ. तसे न केल्यास आम्ही येथून उपाशी निघून जाऊ. ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून सती अनुसया महासंकटात पडल्या आणि पतिस्मरण करत काय करावे या विचारात बुडाल्या. मात्र त्यानंतर त्या क्षणभर ध्यानस्थ राहिल्या. त्यांनी निश्चयपूर्वक हाती जल घेतले आणि त्या ब्राह्मणावर शिंपडताना स्वतःशीच म्हणाल्या, जर मी खरोखरच पतिव्रता असेल, माझ्या पतीवर माझी दृढ निष्ठा असेल आणि पतीशिवाय अन्य कोणतीही गोष्ट मला प्रिय नसेल, तर ह्या ब्राह्मणाचे रूपांतर लहान बालकामध्ये व्हावे, जेणेकरून मी त्या सोज्वळ बाळांच्या मुखात मायेने आणि वात्सल्याने अन्नाचा घास घालेन. सती अशा प्रकारे स्वतःशी मनाशी बोलत असतानाच एक आश्चर्य घडले आणि ते तिन्ही देव बाल स्वरूप धारण करून जमिनीवर रांगू लागले. त्यानंतर अनुसया सतीने नग्न होऊन त्या तिन्ही बाळांना स्तनपान करविले आणि ब्राह्मण अतिथीच्या मूळ वचनांचा मान राखून आपले पातिव्रतेही सांभाळले. अनुसयेने जरी तिचे सत्व राखले असले तरी पत्नीच्या अधीन असलेल्या त्या त्रिदेवांनी पतिव्रतेला छळण्यामुळे स्वतःवर संकट ओढून घेतले. त्या तिघांना पाळण्यात घालून त्यांना वस्त्रे चढवून अनुसया सती पाळण्याला झोके देत आनंदात मग्न झाल्या. ही घटना नारद मुनींनी रमा, उमा आणि सावित्रीला कळवली. तसेच इथे यावे आणि आपल्या बालकरूपी पतीला कडीवर घेऊन स्वगृही जावे असेही सांगितले. हे ऐकून तिन्ही देवता भयचकित झाल्या आणि धावतच अत्री मुनींच्या आश्रमात आल्या. आश्रमातील ते दृश्य पाहून त्यांचा देह थरथर कापू लागला. मातीचे ढेकूळ जसे पाण्यामध्ये विरघळते त्याचप्रमाणे वर्तमानातील ताटा दूर होऊन त्या तिघी तात्काळ सतीचरणी लोटांगण घालत्या झाल्या आणि म्हणाल्या, सखे अनुसये, आमचे पती आम्हाला परत दे. तेव्हा सती म्हणाली, तुम्हीच आपापल्या पतीची ओळख पटवून त्यांना घरी न्यावे. तिन्ही देवताचे चित्त व मन सैरभैर झाले. डोळ्यासमोर भ्रम दाटून आला. त्यांना आपल्या पतीची ओळख पटवता येईना. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या सद्गदित झाल्या. तितक्यात अत्री मुनी स्नान संध्या आटोपून घरी परतले. घडलेला प्रसंग पाहून विस्मयचकित झालेले मुनिवर्य आपल्या गृहस्वामिनीकडे म्हणजे पत्नीकडे पाहून म्हणाले, हे काय कोडे आहे? त्यावर अत्री ऋषीच्या चरणी वंदन करून अनुसयाने क्षमापूर्वक घडलेला समग्र वृत्तांत सांगितला आणि ते हात जोडून उभी राहिली. त्यानंतर अत्री मुनींनी तपसामर्थ्याच्या बळावर तिघा बालकांना त्यांच्या मूळ रूपात परत आणले. हे पाहून ब्रह्मा, विष्णू, महेश्वर प्रसन्न झाले आणि म्हणाले, अनुसया माते, तू धन्य आहेस. तुझ्या समान सती या तिन्ही लोकात अन्य कोणी आढळणार नाही. तू आमच्याकडून वर माग. तेव्हा सती अनुसयेने त्रिमूर्तीला वंदन करून म्हटले, आपण वर मागण्यास सांगितले तेव्हा आपणच माझ्या पोटी जन्म घेऊन माझी कुस धन्य करावी, असा वर मी मागते. तिचे म्हणणे मान्य करून त्रिमूर्ती आपापल्या स्थानावर परत गेले. पुढे त्यांनी दिलेल्या वराच्या अनुषंगाने अनुसया काही दिवसातच गर्भवती राहिली. 9 महिने पूर्ण होताच अनुसयेच्या पोटी गुरुराज जन्म घेते झाले. दत्त शब्दामुळे जो वरप्राप्तीचा लाभ घडला त्यायोगे बालकाचे नाव दत्त ठेवण्यात आले. विधी, ब्रह्मा, पद्मनाभ, विष्णू आणि शंकर एकतत्व होऊन अनुसयेपोटी जन्मले. वैराग्यशील दिगंबर परमहंस दीक्षा घेतलेला हा त्रिगुणात्मक अवतार जगत उद्धारासाठी अवतरला. श्री दत्तात्रेय सर्वव्यापक असले तरीही त्यात प्रामुख्याने विष्णुदेवाचा अंश आहे. अविद्येच्या जंगलाचे दहन करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते संचार करू लागले. कलियुगामध्ये सद्यस्थितीत श्री दत्ताची उपासना विशेष फलदायक आहे आणि आधिव्याधीमुळे त्रासलेल्या सर्व जनांना तत्काळ सुख प्रदान करणारी आहे. श्री दत्ताचे स्मरण केल्याने
पिशाच्यादी पीडा दूर होते, तसेच आत्मज्ञान प्राप्तीसाठी देखील श्री दत्ताची उपासना करावी लागते. कलियुगात पृथ्वी तलावरील दीनदुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी दत्तात्रेय 3 थोर अवतार घेते झाले. हे दत्तजन्म आख्यान जे भाविकजन श्रवण पठण करतील ते दुःखमुक्त होऊन ईश्वर सेवेत रुजू होतील. सद्गुरू आनंद भारती यांनी वात्सल्यपूर्वक गुरुलीलामृत वर्णन करण्यास प्रारंभ केला, असे हरिभक्त सांगता झाला. हे गुरु महात्म्य अफाट, अपूर्व आणि अलौकिक आहे. गुरुसेवेचा पैलतीर गाठण्याआधीच भले भले जन डळमळतात, मात्र ज्याचा हात सद्गुरूंनी धरलेला आहे त्याला पैलतीर गाठणे सोपे जाते. या सद्गुरू लीलामृताचा पहिला घास अवीट गोडीचा अद्भुत अनुभव देणारा आहे, कारण श्री स्वामी दत्ताने जन्म घेतल्याची अपूर्व कथा यात वर्णिलेली आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने आज हे जे कथाबीज रोवलेले आहे त्याचा मोड भरभरा वाढणार आहे. त्यातूनच पुढे सहज वृक्षविस्तार घडणार आहे आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये संसार तापाने पोळलेले अनेक जीव विश्रांती घेणार आहेत. श्री दत्तात्रेयाने माझ्या मनाला स्फूर्ती देऊन निर्माण केलेल्या या श्री गुरु लीला अमृत ग्रंथाचा दुसरा अध्याय मी सद्भावनेने श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. श्री आनंद भारती आणि हरिभक्त यांच्या संवादातून निर्माण झालेल्या श्री गुरु लीलामृत ग्रंथातील श्री दत्तावताराचे वर्णन करणारा हा दुसरा अध्याय श्री दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.